हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वच्छ आणि सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत 30 मार्च रोजी दुपारी 2 वाजता खामगाव बस स्थानकाची पाहणी करण्यात आली। निरीक्षण समितीत छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक प्रशासक अनघा बारटक्के आणि प्रादेशिक सांख्यिकी अधिकारी अनिता कोकाटे यांचा समावेश होता। तसेच बुलढाणा परिवहन अधिकारी दिगंबर जाधव आणि विभागीय लेखापाल अनिल बहिराम यांचाही निरीक्षणाच्या वेळी समावेश होता। खामगाव आगार प्रमुख संजय अकोट, ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारूक आणि प्रवासी मित्र मयूर शर्मा हेही यावेळी उपस्थित होते। खामगाव आगार प्रमुख संजय अकोट यांनी त्यांचे सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने बस स्थानक परिसरातील स्वच्छतेवर भर दिला। त्यांनी बस स्थानक परिसरात एक उत्कृष्ट बगीचाही तयार केला असून दररोज देखभाल करत आहेत। ते स्वतः या गार्डनातील आणि बस स्थानक परिसरातील स्वच्छतेवर लक्ष ठेवतात व ती राखतात। त्यांनी या गार्डन मध्ये गुलाब आणि इतर फुलांसह विविध प्रकारची रोपटे लावली आहेत। आज तपासणी समितीने बागेला भेट देऊन समाधान व्यक्त केले। तपासणी समितीने डेपो प्रमुख आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली। तपासणी दरम्यान एका छोट्या समारंभात पुष्पगुच्छ देऊन समितीचे स्वागत करण्यात आले। या निरीक्षणासाठी आगार प्रमुख संजय अकोट, मोहिनी पाटील, मंगेश ठाकरे, सचिन कवडे, संगीता वनारे, गजानन सोनोने, गजानन खेडकर, गोकुळ वसतकार आणि सुरेश देशमुख उपस्थित होते। वाहतूक नियंत्रक गजानन सोनोने यांनी संचालन व आभार व्यक्त केले। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।